राज्याशी संबंधित महत्त्वाची घडामोड दिल्लीमध्ये विनायक राऊतांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत। महादेव रोडवर युवा सेनेकडून ही विजयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा अशा आशयाचे हे बॅनर आहेत। राऊत आता हॅट्रिक करणार की मग नारायण राणे जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नारायण राणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता, तर इकडे विनायक राऊत काही मिनिटांचा बाकी उरलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे अनेक खासदारांच्या विजयाच्या अगोदरच बॅनर लागलेले आहेत तशाच पद्धतीची परिस्थिती राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील असल्याचं बघायला मिळतंय। मी सध्या महादेव रोडवरती आहे आणि महादेव रोडवरती आपण बघू शकतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत विनायक राऊत यांचे विजयाचे बॅनर या ठिकाणी लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर मतमोजणी काही वेळामध्ये सुरू होणार आहे, पण त्याच अगोदर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक खासदारांचे मागच्या काही दिवसांपासूनच बॅनर लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं आणि तसंच चित्र जे आहे ते या ठिकाणी राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील बघायला मिळते। खरं तर शिवसेना की तलवार, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा सांसद क्षेत्र के सिंह, दहाड़, विनायक जी राऊत के ऐतिहासिक जीत पर हार्दिक बधाई अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो महादेव रोडवरती विनायक राऊत यांच्या घराबाहेर लावल्याचं बघायला मिळतं आणि युवा सेनेचे जे पदाधिकारी आहेत विराज कावड्या त्यांनी हा बॅनर लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आपण जर बघितलं तर विनायक राऊत असतील शिवसेना ठाकरे गटाचे किंवा भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे असतील, या दोघांमध्ये खरं तर मुख्य लढत होत आहे। मागच्या 10 वर्षांपासून विनायक राऊत हे या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विनायक राऊत यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडते की नारायण राणे विजय होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्यापूर्वीच विजयाचे बॅनर जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रातील खासदारांचे झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप।